आजची माझी कविता आहे आनंदी जीवन जगण्याचं रहस्य. कधीकधी आपल्याला असं वाटतं काश एखादं आपल्याला मागे जाता आलं असतं, अनेक घटना बदलता आल्या असत्या तर आज माझं जीवन काहीतरी वेगळं असतं किंवा काहीतरी कोणासोबत आपलं भांडण होतं, काहीतरी दुःखदायक घटना आपल्या आयुष्यात घडतात आणि आपल्याला वाटतं की ते बदलता आलं तर ते का माझ्यासोबत झालं, काश ते बदलता आलं असतं तर. आपल्या सर्वांना ते माहिती आहे. अजून मानवाने एवढी प्रगती केली तरी असा शोध लागला नाही की ते मागे जाऊन ते आपण बदलू शकतो किंवा ते पुसू शकतो. तर एवढंच सगळ्यांना माहीत आहे, ते सगळ्यांना समजलंही आहे की झालं गेलं विसरून आपल्याला नव्याने नवा आनंद घेण्याची सवय करायची आहे. नव्या दिवसाने सुरुवात करायची आहे. जे झालं ते आपण बदलवू शकत नाही आणि त्याच्यावरच मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. वाटतं असावं एखादं इरेजर आयुष्यासाठी आपल्या. वाटतं असावं एखादं इरेजर आयुष्यासाठी आपल्या. पुसता याव्या त्याने साऱ्या अप्रिय घटना. वाटतं असावं एखादं इरेजर आयुष्यासाठी आपल्या. पुसता याव्या त्याने साऱ्या अप्रिय घटना. वा असावं एखादं डिलीट बटन हातात आपल्या. वा असावं एखादं डिलीट बटन हातात आपल्या. दाबताच ते स्मृतीतून डिलीट व्हाव्या साऱ्या अप्रिय घटना. किंवा असतं एखादं टाईम मशीन आयुष्यात आपल्या. किंवा असतं एखादं टाईम मशीन आयुष्यात आपल्या. तर किती साऱ्या बदलत्या आल्या असत्या घडून गेलेल्या घटना. पण टाईम मशीनचा आविष्कार फक्त सिनेमातच दिसला. फक्त सिनेमातच दिसला आणि तशा डिलीट बटनाचा शोध नाहीच लागला. तसं मॅजिकल इरेझरही बाजारात कुठे आलं नाही आणि साऱ्या वेदना अप्रिय घटना मनातून पुसल्या गेल्याच नाही. हे सर्व जीवनाचा न टाळता येणारा भागच आहे. हे कोडं समजून घ्यायचं असतं आणि म्हणूनच ते पुसता आलं नाही तरी सारं दुःख बाजूला सारून हसत राहायचं असतं. न पुसणाऱ्या त्या वेदनांना काळच एक उत्तर असतं. कोणालाही सांगून काही उपयोग नसतो, कारण ज्याचं दुःख त्याला सहन करायचं असतं. ध्यानी मात्र घ्यायचं असतं की सरत्या काळासोबत त्या वेदना ते दुःखही सरत जाणारच असतं. या सर्वांतूनच जगण्याची खरी जाणीव होते आणि नव्या दिवसाने नवा आनंद शोधण्याची सुरुवात करायची असते. झालं गेलं विसरायचं असतं. नव्या आशेने पुढे जायचं असतं आणि तेच खरं आनंदी जीवनाचं रहस्य असतं.